क्युबा लवकरच कोसळणार आहे. हे वक्तव्य आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं. जानेवारी महिन्यात अमेरिकेनं व्हेनेझुएलाला जिंकलं. त्यानंतर अमेरिकेनं इराणवरती हल्ला करून त्या देशाच्या सुप्रीम लीडरला मारलं. त्या दोन देशांनंतर आता अमेरिकेच्या टार्गेटवरती क्युबा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या सातत्यानं क्युबाला धमकवतायत. 5 मार्चला ट्रम्प म्हणाले, क्युबाचं सरकार मोठ्या अडचणीत आहे, तो देश लवकरच कोसळेल. त्याआधी जानेवारी महिन्यात सुद्धा ट्रम्प यांनी क्युबाला ताब्यात घेण्याबाबत वक्तव्य केलं होतं. ट्रम्प एका पाठोपाठ एक असे वक्तव्य करतायत, त्यामुळे व्हेनेझुएला आणि इराण नंतर आता क्युबाचा नंबर लागतो का असं बोललं जातंय. पण हे वाटतं तेवढं सोपं नाहीये, कारण क्युबा हा असा देश आहे जो आजपर्यंत अमेरिकेला जिंकता आलेला नाही. खरं तर क्युबा हा अमेरिकेपासून फक्त 150 किलोमीटर अंतरावर आहे. तो आकारानं अमेरिकेपेक्षा तब्बल 90 पटीनं लहान आहे. पण या देशानं याआधी अनेक वेळा अमेरिकेला थेट आव्हान दिलंय. क्युबा आणि अमेरिकेतल्या वादामुळे जगात याआधी अत्यंत भयानक अशा न्यूक्लिअर वॉरची स्थिती निर्माण झाली होती. या देशाला जिंकण्याचं स्वप्न आजपर्यंत अमेरिकेच्या अनेक अध्यक्षांनी पाहिलं, पण लाख प्रयत्न करूनही अमेरिकेला क्युबावरती कंट्रोल मिळवता आला नाही. पण यामागचं कारण नेमकं काय? एवढा लहान देश अमेरिकेला इतक्या वर्षांपासून कसा नडतोय? क्युबा आणि अमेरिकेच्या संघर्षामुळे जगात अणुयुद्धाची शक्यता कशी निर्माण झाली होती? एवढं सगळं होऊनही या देशाला अमेरिका आजपर्यंत जिंकू का शकली नाही? अमेरिकेला आव्हान देणाऱ्या क्युबाची सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. क्युबा हा अमेरिकेच्या शेजारी असलेल्या कॅरेबियन बेटांमधला एक देश. या बेटावर जवळपास 400 वर्ष स्पेनची सत्ता होती. तिथे साखरेचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. शिवाय तंबाखूचं पीकही चांगल्या पद्धतीनं घेता येतं. कॅरेबियन प्रदेशात अत्यंत मुख्याच्या जागी असल्यामुळे क्युबाचं सुरुवातीपासूनच प्रचंड महत्त्व राहिलंय. स्पेनने इथे 400 वर्ष राज्य केल्यानंतर 19व्या शतकाच्या शेवटी क्युबामध्ये स्पेन विरुद्ध वातावरण तापायला लागलं होतं. तिथे स्वातंत्र्यासाठी आंदोलनांना सुरुवात झाली होती. कालांतरानं यात अमेरिकेनं एंट्री केली. 1898 साली स्पेन आणि अमेरिका यांच्यात युद्ध झालं. अमेरिकेनं या युद्धात उडी का मारली, तर क्युबाच्या हवाना बंदरावरती अमेरिकन बॅटलशिप USS मेन हिचा स्फोट झाला होता. यासाठी अमेरिकेनं स्पेनला दोष दिला आणि युद्ध सुरू केलं. हे युद्ध फार काळ चाललं नाही. अमेरिकेनं काही महिन्यातच स्पेनचा पराभव केला. अशा प्रकारे स्पेननं क्युबावरची सत्ता गमावली. यानंतर क्युबाला पूर्ण स्वातंत्र्य मिळेल असं वाटत होतं, पण ते काही घडलं नाही. खरं तर क्युबाला 1902 साली औपचारिकरित्या स्वातंत्र्य मिळालं. यामध्ये अमेरिकेचा रोल मोठा होता. त्यामुळे स्वातंत्र्य देताना अमेरिकेनं क्युबासमोर काही अटी घातल्या. या अटीनुसार अमेरिकेला क्युबाच्या राजकारणात आणि तिथल्या लष्करी घडामोडींमध्ये हस्तक्षेप करण्याची परवानगी देण्यात आली. क्युबाच्या ग्वांटानामो बे इथे अमेरिकेला आपला नेव्हल बेस बनवण्याची परवानगी मिळाली. शिवाय क्युबाच्या आर्थिक धोरणांमध्येही हस्तक्षेप करण्याचे अधिकार अमेरिकेला देण्यात आले. म्हणजे झालं काय, तर क्युबाला स्पेनकडून स्वातंत्र्य मिळालं होतं, पण स्पेन गेल्यानंतर आता क्युबावरती अमेरिकेनं आपलं वर्चस्व निर्माण केलं. यानंतर अमेरिकन कंपन्या एका पाठोपाठ एक क्युबामध्ये यायला लागल्या. त्यांनी क्युबाच्या अर्थव्यवस्थेवरती आपलं नियंत्रण मिळवायला सुरुवात केली. क्युबातलं साखर उत्पादन, रेल्वे, बँका, हॉटेल्स, कसिनो या सगळ्यावरती अमेरिकन कंपन्यांनी होल्ड मिळवला. क्युबाची राजधानी हवाना इथे मोठ्या संख्येनं अमेरिकन पर्यटक यायला लागले. क्युबामध्ये अनेक कसिनो, लक्झरी हॉटेल्स आणि नाईट क्लब सुरू झाले. या माध्यमातून अमेरिकन कंपन्यांनी प्रचंड पैसा कमवला. पण या सगळ्यात मूळ क्युबन शेतकरी जे गरीब होते ते गरीबच राहिले. त्यांच्या आयुष्यात या बदलाचा कोणताही फायदा झाला नाही. यामुळे क्युबामध्ये आर्थिक विषमता वाढायला लागली होती. यातूनच हळूहळू देशात असंतोष वाढत गेला. 1930च्या दशकात क्युबाच्या राजकारणात एका तरुण लष्करी अधिकाऱ्याचा उदय झाला होता. फुल्जेन्स्कियो बतिस्ता असं त्याचं नाव. बतिस्ता हळूहळू क्युबाचा सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनला. सुरुवातीला तो स्वतःला सुधारक म्हणून घेत होता. या काळात त्यानं क्युबावरती अनेक वर्ष अप्रत्यक्षपणे राज्य केलं. पण 1952 साली देशात एक मोठी घडामोड घडली. त्या वर्षी बटिस्ता यानं क्युबामध्ये लष्करी उठाव केला. त्यानं देशातल्या निवडणुका रद्द केल्या आणि क्युबात हुकुमशाही व्यवस्था आणली. बंडानंतर बतिस्ता क्युबाचा सर्वोच्च नेता बनला. यानंतरच्या काळात क्युबामध्ये भ्रष्टाचार प्रचंड वाढला. हिंसाचाराच्या घटना घडायला लागल्या. बतिस्ता याच्या कार्यकाळात हवाना शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली. हे शहर कसिनोसाठी कुप्रसिद्ध बनलं. मेयर लॅन्स्की यांसारख्या अमेरिकन माफियानं क्युबामध्ये मोठी गुंतवणूक केली.
एक प्रकारे क्युबा हे अमेरिकन गुन्हेगारांसाठी सेफ हेवन बनलं होतं. पण यामुळे क्युबाचे गरीब नागरिक जे अनेक वर्षांपासून गुलामीत होते, जे अमेरिकन कंपन्यांच्या पिळवणुकीनं त्रस्त झाले होते, त्यांच्यात धुसफूस वाढायला लागली. पण ते काहीही करू शकत नव्हते, कारण बतिस्ता याची हुकुमशाही व्यवस्था कोणताही राजकीय विरोध क्रूरपणे चिरडून टाकत होती. याच काळात क्युबामध्ये एक कम्युनिस्ट विचारसरणीचा तरुण पुढे आला. त्याचा या राजकीय व्यवस्थेवरती प्रचंड राग होता. पुढे जाऊन त्यानं क्युबाचा संपूर्ण इतिहास बदलला. हा तरुण म्हणजे फिडेल कॅस्ट्रो. कॅस्ट्रोचं मत होतं की जर बतिस्ता याची सत्ता उलथवायची असेल तर देशात क्रांती घडवावी लागेल. यासाठी त्यानं 1953 साली सँटियागो डी क्युबा इथे असलेल्या मोकांडा बॅरेक्स या मिलिटरी बेसवरती धाडसी हल्ला केला. प्लॅन असा होता की बंडखोर या बेसवरती हल्ला करतील, तिथून शस्त्र ताब्यात घेतील आणि त्यानंतर देशभरात उठाव करतील. पण बंडखोरांचा हा प्लॅन पूर्णपणे फेल गेला. हल्ल्यात अनेक बंडखोर मारले गेले. स्वतः फिडेल कॅस्ट्रो याला पकडण्यात आलं. पुढे कॅस्ट्रोवर खटला चालवण्यात आला. त्यावेळी त्यानं त्याच्या कृतीचं समर्थन केलं होतं. त्यावेळी कॅस्ट्रो यानं एक फेमस भाषण दिलं. भाषणाचा शेवट त्यानं अत्यंत नाट्यमय पद्धतीनं केला होता. तो म्हणाला होता, हिस्ट्री विल बी अब्सॉल्व मी, म्हणजेच इतिहास मला या दोषातून मुक्त करेल. पुढे जाऊन त्याचं हे वाक्य प्रचंड फेमस झालं. या हल्ल्यासाठी कॅस्ट्रो याला तुरुंगवासाची शिक्षा झाली. पण पुढे 1955 साली बतिस्ता यानं कॅस्ट्रो याला माफी देऊन त्याची तुरुंगातून मुक्तता केली. तुरुंगातून सुटल्यानंतर कॅस्ट्रो मेक्सिकोमध्ये गेला. तिथे त्याची भेट अर्जेंटिनाच्या एका डॉक्टरशी झाली. हा डॉक्टर साधा सुद्धा नव्हता. इतिहासात त्याची नोंद जगातल्या सर्वात मोठ्या क्रांतिकारकांमध्ये झाली आहे. हा डॉक्टर म्हणजे चे ग्वेरा. फिडेल कॅस्ट्रो प्रमाणेच चे ग्वेरा सुद्धा कम्युनिस्ट विचारसरणीनं प्रभावित होता. या दोघांनी मिळून क्युबामध्ये गोरिला वॉरफेअरची योजना आखली. 1956 मध्ये कॅस्ट्रो, ग्वेरा यांच्यासह 80 पेक्षा जास्त बंडखोर एका लहान बोटीतून मेक्सिकोहून क्युबाला गेले. पण ते क्युबाला उतरले तेव्हा बतिस्ता यांच्या सैन्यानं त्यांच्यावरती हल्ला केला. यात बहुतेक बंडखोर मारले गेले. फक्त कॅस्ट्रो, ग्वेरा यांच्यासह 12 जण वाचले. ते सर्व डोंगरामध्ये पळून गेले. या वाचलेल्या बंडखोरांनी क्युबाच्या सिएरा मॅएस्ट्रा पर्वतांमधून त्यांचं गोरिला वॉर सुरू केलं. सुरुवातीला त्यांची चळवळ फारच छोटी होती, पण नंतर हळूहळू तिचा प्रभाव वाढायला लागला. त्याकाळी कॅस्ट्रो आणि ग्वेरा यांच्या बाजूने गेलेली गोष्ट म्हणजे बतिस्ता याचं सैन्य भ्रष्ट होतं. ते पैशानं सहज विकलं जायचं. तसंच या बंडखोरांना शेतकऱ्यांनीही मदत करण्यास सुरुवात केली. त्या माध्यमातून हळूहळू ही चळवळ वाढायला लागली. 1958 पर्यंत बतिस्ता याची सत्ता कमकुवत झाली होती. 1 जानेवारी 1959 ला बतिस्ता यानं क्युबामधून पलायन केलं आणि फिडेल कॅस्ट्रोच्या सैन्यानं हवाना शहरात कूच केली. ही घटना क्युबन क्रांती म्हणून ओळखली जाते. या घटनेपासून क्युबात नव्या युगाची सुरुवात झाली. सुरुवातीला अमेरिकेला खात्री नव्हती की कॅस्ट्रो क्युबामध्ये काय करेल, कारण त्यानं स्वतःला कम्युनिस्ट म्हणून घोषित केलं नव्हतं. पण हळूहळू क्युबा आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढायला लागला. याचं कारण म्हणजे कॅस्ट्रोनं क्युबामध्ये अनेक सुधारणा राबवायला सुरुवात केली. त्यानं जमीन सुधारणा कायदा आणला. परदेशी कंपन्यांचा राष्ट्रीयकरण सुरू केलं. शिक्षण आणि आरोग्य सेवेचा विस्तार केला. त्यानं अमेरिकेच्या अनेक ऑइल रिफायनरीज आणि साखर कंपन्या सरकारच्या ताब्यात घेतल्या. त्यामुळे अमेरिका चिडली आणि अमेरिकेनं क्युबावरती आर्थिक निर्बंध लादायला सुरुवात केली. अशा प्रकारे क्युबा आणि अमेरिकेत संघर्ष सुरू झाला. दोन देशांमधले संबंध प्रचंड बिघडले. त्याचा परिणाम क्युबावरती व्हायला लागला. शेवटी काहीही झालं तरी अमेरिका ही जागतिक महासत्ता होती. क्युबानं कितीही जोर लावला असता तरी तो अमेरिकेसारख्या शक्तीला पराभूत करू शकला नसता. त्यामुळे क्युबानं दुसऱ्या एका देशाकडे मदत मागितली. त्या काळी अमेरिकेला थेट भिडण्याची ताकद जगातल्या फक्त एकाच देशामध्ये होती. हा देश म्हणजे सोव्हिएत युनियन. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात शीतयुद्धाला सुरुवात झाली होती. याच काळात अमेरिकेसमोर क्युबाचं आव्हान उभं राहिलं होतं. त्यामुळे क्युबानं जेव्हा सोव्हिएत युनियनकडे मदत मागितली तेव्हा सोव्हिएत नेते निकिता ख्रुश्चेव यांनी तातडीनं ती दिली. कारण अमेरिकेपासून फक्त 150 किलोमीटर अंतरावरती असलेला देश अमेरिकेविरुद्ध लढण्यासाठी किती महत्वाचा ठरू शकतो हे सोव्हिएत युनियननं ओळखलं होतं. क्युबाच्या माध्यमातून शीतयुद्ध आता अधिकृतपणे अमेरिकेच्या दारात पोहोचलं होतं. क्युबामुळे अमेरिकेची चिंता वाढली होती. अमेरिकन सरकारला भीती होती की क्युबाकडून प्रेरणा घेऊन संपूर्ण लॅटिन अमेरिकेमध्ये कम्युनिस्ट क्रांती होऊ शकते. त्यामुळे सीआयएनं एक गुप्त योजना आखली. सीआयएनं कॅस्ट्रो सत्तेत आल्यानंतर क्युबातून पळून गेलेल्या 1400 निर्वासितांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. त्यांच्या माध्यमातून
क्युबामध्ये उठाव घडवून आणण्याचा सीआयएचा प्लॅन होता. सीआयएला अपेक्षा होती की एकदा उठाव सुरू झाल्यानंतर क्युबाचे सामान्य नागरिक सुद्धा कॅस्ट्रो विरुद्ध पुढे येतील. पण असं काहीच घडलं नाही. उलट लोकांनी कॅस्ट्रोला पाठिंबा दिला. उठावाच्या प्रयत्नानंतर 3च दिवसात क्युबाच्या सैन्यानं सीआयएच्या शेकडो लोकांना पकडलं. त्यामुळे अमेरिकेची जगभरात नाचक्की झाली. तर कॅस्ट्रोसाठी हा एक मोठा विजय होता. पण या घटनेमुळे क्युबा सोव्हिएत युनियनच्या आणखी जवळ गेला. 1962 पर्यंत क्युबा आणि अमेरिकेतले संबंध प्रचंड तणावपूर्ण बनले होते. अमेरिका आता क्युबावरती हल्ला करतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच वर्षी सोव्हिएत नेते निकिता ख्रुश्चेव यांनी अत्यंत धाडसी निर्णय घेतला. या निर्णयाचे पडसाद पुढचे अनेक वर्ष जगाच्या राजकारणावरती दिसून आले. हा निर्णय होता क्युबामध्ये अणुबॉम्ब ठेवण्याचा. खरं तर शीत युद्धाच्या काळात 1959 साली अमेरिकेनं आपले काही न्यूक्लिअर वेपन सोव्हिएत युनियनच्या शेजारी असलेल्या तुर्कीमध्ये आणून ठेवले होते. या माध्यमातून अमेरिकेनं थेट सोव्हिएतला धमकी दिली होती. त्यामुळे याला काउंटर करण्यासाठी सोव्हिएत युनियननं त्यांच्याकडे असलेले न्यूक्लिअर वेपन्स क्युबामध्ये आणून ठेवले. यामुळे जगात प्रचंड खळबळ माजली. दोन देशांमधला तणाव एवढा वाढला की आता अणुयुद्ध होतो की काय अशी शक्यता निर्माण झाली. अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी क्युबा भोवती नाकेबंदीची घोषणा केली. यामुळे जगाचा श्वास रोखला गेला. ही परिस्थिती 13 दिवस कायम होती. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन अणुयुद्धाच्या अगदी उंबरठ्यावर उभे होते. या घटनेला क्युबन मिसाईल क्रायसिस असं म्हटलं जातं. या घटनेनंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन मध्ये एक करार झाला. त्या कराराअंतर्गत दोन्ही देशांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. सोव्हिएत युनियननं क्युबामधून आपले न्यूक्लिअर वेपन्स काढून घेतले, तर अमेरिकेनं तुर्कीतून आपले वेपन्स माघारी घेतले. सोबतच अमेरिकेनं क्युबावरती आक्रमण न करण्याचं वचन दिलं. अशा प्रकारे हे संकट संपलं. सोबतच क्युबावरती अमेरिकेच्या हल्ल्याची शक्यताही संपुष्टात आली. अमेरिकेनं क्युबावरती हल्ला केला नाही, कारण क्युबाला सोव्हिएत युनियनचं पूर्ण प्रोटेक्शन होतं. अमेरिकेनं हल्ला केला असता तर सोव्हिएत युनियनशी थेट युद्धाचा धोका निर्माण झाला असता. परिस्थिती अशी होती की हे युद्ध क्षणात अणुयुद्धात बदललं असतं. यासोबतच क्युबामध्ये अमेरिकेला अजिबात समर्थन नव्हतं. अमेरिकेनं अंतर्गत उठावाचा प्रयत्न जरी केला तरी त्यात यश मिळणार नव्हतं. महत्वाचं म्हणजे जर अमेरिकेनं क्युबा सारख्या लहानशा देशावर आक्रमण केलं असतं तर अमेरिकेच्या जागतिक पातळीवरच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असता. त्याच काळात अमेरिका व्हिएतनाममध्ये मोठ्या युद्धात गुंतली होती. तिथे अमेरिकेला यश मिळत नव्हतं. हीच अवस्था क्युबामध्ये होऊ शकते याची कल्पना अमेरिकेला आली होती. त्यामुळे अमेरिकेनं क्युबावरती हल्ला न करण्याचा निर्णय घेतला. पुढचे अनेक दशकं अमेरिका आणि क्युबा यांच्यातले संबंध तणावाचेच राहिले. या घटनेनंतर अमेरिकेनं क्युबावरती कडक आर्थिक निर्बंध लादले, ज्यामुळे क्युबा जागतिक व्यापारापासून तुटला. या दरम्यान सीआयए वरती अनेक वेळा कॅस्ट्रोच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला, पण यात यश आलं नाही. आकारानं अमेरिकेपेक्षा कित्येक पट लहान असूनही क्युबा शीत युद्धात अमेरिकेविरुद्ध लढला. हा छोटासा देश अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता त्या विरुद्ध ताठ मानेनं उभा राहिला. आजही क्युबाच्या या लढ्याकडे एक उदाहरण म्हणून पाहिलं जातं. अमेरिकेला नडणारा, महाशक्तीपुढे सरेंडर न करणारा देश म्हणून क्युबाची ओळख आहे. ती यामुळेच. तुम्हाला याबाबत काय वाटतं? आता अमेरिका क्युबावरती आक्रमण करू शकतो का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.